मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते। हरिः ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। आदिशक्ति मात की जय। बोलिए जगदम्बा मात की जय। भवानी मात की जय। सर्वप्रथम शारदीय नवरात्र उत्सव आणि चालत असलेल्या या पर्वावर सुंदर असं आपण देवीचं महात्म्य पाहत आहोत। दुसऱ्या दिवसाची ही सेवा या देवीच्या चरणावर वाहत असताना जी दुसरी जी माळ आहे त्या माळेचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। दुसरी माळ आपली अनंत मोगरा चमेली किंवा तगर या फुलांची आहे आणि हिरवं पातळ तिच्या अंगावरती चढवलं जातं आणि ती देवी माता आणखी सुशोभित दिसायला लागते आणि भक्तांचं तिच्याबद्दलचं प्रेम अजून वाढायला लागतं। माता अजून काही तुमच्याविषयी आम्हाला स्तुती ऐकायची आहेत। आणि ती स्तुती आमची ऐकण्याची इच्छा आहे। आजची जी देवी आहे ती देवी म्हणजे ब्रह्मचारिणी आणि या ब्रह्मचारी देवीमुळे मनुष्याला ब्रह्मचर्य प्राप्त होतं। ब्रह्मचर्य प्राप्त होणं ही साधी गोष्ट नाही आणि ही सोपी गोष्ट नाही। ब्रह्मचर्यामुळे एक सामर्थ्य प्राप्त होतं। ब्रह्मचर्यामुळे एक आनंद त्या ठिकाणी मिळतो। तुम्ही घेतलेला अनुभव इतरांना प्राप्त होत असतो आणि या देवीची आराधना करत असताना ब्रह्मचर्याचं गुण म्हणजे प्रतीक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं व सहज सहज चेतनाचा अनुभव यायला लागतो आणि आपला जो मूळ स्वभाव आहे तो स्वभाव आपण त्या ठिकाणी जाणायला लागतो। एक शूर आहे, एक निडर आहे, एक पराक्रमी आहे आणि एक सामर्थ्यशाली आहे। हे सामर्थ्य आमची ब्रह्मचारिणी देवी आम्हाला देते आणि म्हणून या देवीचं महात्म्य पाहत असताना सर्वतारेषु सर्वतारेषु सर्वतारेषु
सर्वांचं तारण करते, सर्वांचं. का तर या ठिकाणी तिचं जे कार्य आहे, तिने जो अवतार धारण केलेला आहे, या पृथ्वी तलावर तिला जर कोणी दुःखी दिसला तर ती त्या ठिकाणी प्रगट होते. आणि तिचं वर्णन या ठिकाणी आमचे भक्तवत्सल या ठिकाणी करतात. इतका आनंद वाटतो, इतका आनंद वाटतो त्या देवीचं सुंदर असं रूप श्रवण करत असताना. ती योगिनी आहे, आदिमाया आदिशक्ती आहे. शक्तीशी तिची शक्ती सुद्धा फार मोठी आहे. सहजारिणी, ती सहजारिणी आहे. तारेषु सर्वेषु शक्तीशी सहचारिणी. वारही नारसिंहच नानाभेदिक कनी कथा. बोलिए भवानी मात की जय. बोलिए भवानी मात की जय. माता शक्तीमुळे आपल्याला अनंत गोष्टीचं महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि त्या मातेच्या स्वरूपाचं, रूपाचं वर्णन आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. कारण तिचं जे स्वरूप आहे ते सुंदर आहे. तिचं जे रूप आहे अतिशय मनमोहक करणार आहे. एखाद्या वेळेस आम्ही मंदिरामध्ये जातो आणि स्थितप्रज्ञ होतो, आणि स्थितप्रज्ञ जीवात्म्याची लक्षणं आमच्या अंतरात्म्यामध्ये दिसायला लागतात. असंच एक सुंदर असं मंदिर आहे, ते म्हणजे आमच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक श्री भवानी मातेचं मंदिर. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी हे पवित्र असं स्थान आहे. 3.5 पीठापैकी हे एक सुंदर असं पीठ आहे. कारण प्रामुख्यानं इथं पाहायला गेलं तर इथं येणारा जो भक्त आहे तो इच्छा मनामध्ये घेऊन येतोय, आणि इच्छा ठेवल्याच्या नंतर ती देवी माता प्रसन्न होते. या देवीचं महत्व आपल्याला पाहायचंय. कारण हिला तुळजाच का म्हटलं जातं, हिला भवानीच का म्हटलं जातं, हिला आदिशक्तीच का म्हटलं जातं. कर्दम ऋषींची जी भार्या आहे अनुभूती, ऐका, कर्दम ऋषींची जी भार्या आहे अनुभूती, ही तपश्चर्या करत असताना कुकुट नामक जे दैत्य होते त्या दैत्यांच्या मनावर ही ठसली गेली. फार आवडायला लागली ही कन्या, आणि एवढी आवडल्याच्या नंतर मग सगळेजण त्या आदिशक्तीचा या ठिकाणी एक धावा करतात, तिच्याविषयी अभिलाषा व्यक्त करतात. तेव्हा पार्वती या ठिकाणी स्वरूप दाखवते, आणि अशा प्रकारे स्वरूप दाखवते व त्याच ठिकाणी ती कुकुट नामकाचा वध करते. कुकुट नामकाचा वध त्या ठिकाणी ती करते. त्वरित धावून येते भक्तावर. ज्यावेळेस संकट आलं ना, ती देवी माता भक्तासाठी त्वरित धावून येते. कधी मागचा पुढचा विचार करत नाही. कारण अनाद निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागून. तिने वध केला कुकुट नामक राक्षसाचा, दैत्याचा. आणि मग मात्र सगळीकडे वातावरण एक आनंददायी झालं. घाट माथ्यावरून सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी दिसतं, आणि मंदिरामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक भक्तगण काय करतो, येत असताना देवीविषयी जी काही मनात भावना आहे, आज माझ्या देवीला काय लागतं, तर जे काही देवीला आवडतं ना, तो भक्त त्या ठिकाणी तो देवीला प्रदान करतो.
काय काय आवडतं माझ्या देवी मातेला? तर मंदिराच्या मध्यभागामध्ये गेल्याच्या नंतर काही माणसं बसलेली असतात आणि माझ्या देवीला आवडतं पहिल्यांदा म्हणजे परडी भरलेली. मग ती नेमकी कशाची असते, त्याच्यामध्ये नेमकं काय असतं? तर सर्वप्रथम पीठ आणि मीठ व तेल. माझ्या देवीला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही. आणि मग त्याच्यानंतर फुलं वाहिले आणि कुंकुमार्चन केलं की ती देवी माता इतकी प्रसन्न होते, इतकी प्रसन्न होते, इतकी प्रसन्न होते. त्या देवीला तो भक्त आवडायला लागतो. आणि एकदा का तिचे आणि विचार आपल्याशी त्या ठिकाणी जुळायला लागले, आपल्या मनातली जी भावना आहे ती देवीला कळायला लागली की ती देवी माता त्या ठिकाणी प्रसन्न होते. घाट माथ्यावरून सुंदर असणारं देवीचं मंदिर, सुंदर असणारं स्थान अष्टभुजाधारी आहे. आणि आश्विन नवरात्रात या देवीचा सगळ्यात मोठा उत्सव असतो, सगळ्यात मोठा उत्सव. बोलिये भवानी मात की जय, बोलिये भवानी मात की जय. घाट माथ्यावरून सुंदर असणारं देवीचं मंदिर, सुंदर असणारं स्थान अष्टभुजाधारी आहे. आणि आश्विन नवरात्रात या देवीचा सगळ्यात मोठा उत्सव असतो, सगळ्यात मोठा उत्सव. कारण ही देहवासिनी आहे, सिंहासिनी आहे, पिठावर शरकोस असून ती हातात त्रिशूळ घेतलेली आहे. तिची अनेक रूपे आपल्याला पाहायला मिळतील. नुसतं मुकुट नाही तर धनुष्य सुद्धा तिच्या जवळ आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 3.5 शक्तिपीठापैकी माझ्या तुळजापूरचं एक महात्मा एक आगळं वेगळं आहे. म्हणून माझ्या तुळजा भवानीला तुळजा आई नावाने सुद्धा ओळखलं जातं. कारण या देवीने अनेक राक्षसांचा त्या ठिकाणी वध केलेला आहे. सांगितल्याप्रमाणे कुकुट नामक किती महाबलाढ्य असू द्या, पण त्याचा वध त्या ठिकाणी ती देवी करते. म्हणून 3.5 शक्तिपीठापैकी उत्कृष्ट असलेलं हे तुळजा आईचं मंदिर, तुळजा भवानी मातेचं मंदिर, तिला तुळजा नावाने सुद्धा आपण ओळखतो. आणि ती भक्तांच्या हृदयामध्ये एक पवित्र अशा प्रकारचं स्थान घेते. कारण भक्त म्हटलं की त्याच्या मनामध्ये अनेक अपेक्षा त्या ठिकाणी उद्भवतात. आणि अपेक्षा आल्या म्हटलं की मनुष्य तिथे त्या ठिकाणी भुलला जातो. म्हणून हे भुलणं आपण त्या ठिकाणी सोडलं पाहिजे. इतर गोष्टीमध्ये आपला जीव अडकता कामा नये. ही देवी माता 9 दिवस जसं जसं आपल्याला अनेक रूपे दाखवते, तसं तसं तशा पद्धतीने आपण तिची जर भक्ती केली तर आपण विषय सुखामध्ये कधीही अडकणार नाही. आणि म्हणून ती आपली तारणहार आहे. तारेषु सर्वेषु या तुळजाईचं महत्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ती तारणहार आहे, शक्ती आहे, सहचारिणी आहे. मग दुसरी मा जगदंबा आहे. आणि ही प्रगट होऊन एक अद्भुत अशा प्रकारचं रूप दाखवते. सर्व जगतामध्ये सर्वश्रेष्ठ दायिनी होती. मग ही योगिनी आहे का? हो, योगिनी सुद्धा आहे. ही आदिशक्ती आहे का? ही आदिशक्ती आहे. अनेक रूपे आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे.
जसं इकडे देवी देवतांनी अवतार घेतलेले आहेत, जसं देवतांनी अवतार घेतले, तसं इतर नवरात्रीमध्ये माझ्या मातेने सुद्धा अवतार घेतलेले आहे. आणि त्या अवतारांचं वर्णन या ठिकाणी पाहत असताना ती माता जसं जसं भक्तांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी वास करते, तसं तसं भक्त तिला आपलंसं करून घेत असतात. म्हणून त्या तुळजापूरच्या त्या भवानी मातेच्या चरणावर आपण या ठिकाणी नतमस्तक झालोत. देवीचं महात्म्य, देवीची स्तुती का करावी? तर ती आपली आई आहे, जगत जननी माता आहे. जसं आपण या ठिकाणी भवानी मातेचं वर्णन केलं, तसंच आपल्याला या ठिकाणी देवीची स्तुती करायची आहे, देवीचं महात्म्य पाहायचं आहे. मग महाशय, अशी देवी कोणती आहे? सांगितलं ती योगिनी आहे. जो कोणी तिचा यज्ञ करतो, जो कोणी तिचा तप करतो, जो कोणी तिला मनोभावाने आपलंसं करतो, ती देवी त्याच्यावरती प्रसन्न होते. आणि म्हणून अशा योगिनीला, अशा मायेला, अशा आदिशक्तीला आपल्याला या ठिकाणी साकडं घालायचंय. हे माता, हे योगिनी, हे शारदा, हे सरस्वती, आमच्या दुःखाचं निवारण आज तू केलं पाहिजे. कारण या पृथ्वी तलावर सगळीकडे हाहाकार मातलेला आहे. कुठे दैत्य जन्माला येतात, कुठे दुष्ट प्रवृत्तीची माणसं जन्माला येतात. आणि म्हणून यांचा निपात करण्यासाठी आज तुला एक नवीन अवतार धारण करावा लागेल. आणि तो अवतार म्हणजे माझ्या देवी मातेचा. भवतो दर्शनम, भवतो दर्शनम, भवतो दर्शनम. यत्स्यात् पूर्वे भवदर्शनम. मनाचा उच्चांक वाढला आणि मनाचा उच्चांक ज्या वेळेला आपण गाठतो, काही मिळावं आणि काही मिळू नये असं वाटतं की जीवनातला आनंद हा द्विगुणित होत असतो. हा प्रपंचाचा खेळ खेळत असताना याच्यामध्ये आम्हाला भक्तीचं सुख प्रदान करायचंय आणि ते भक्तीचं सुख आम्हाला देवी मातेच्या जवळ मिळेल. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती हिरण्याक्षाचा वध झाला आणि त्याचा बदला घेण्यासाठी हिरण्यकश्यपूने खूप मोठ्या प्रकारामध्ये तप केला. कशासाठी केला? तर सूड उगवण्याकरिता. तुझा मृत्यू न वर होईल न खाली होईल अशी गर्जना ऐकली. आणि मग प्रल्हाद यांच्यासाठी भगवान एक आगळं वेगळं रूप धारण करतात. आणि ते आगळं वेगळं रूप कोणतं होतं? तर मा भगवती देवीचं होतं. बोलिये मा भगवती देवी की जय, बोलिये मा भगवती देवी की जय. भगवती मातेनं खूप मोठं सांगितल्याप्रमाणे एक तप त्या ठिकाणी केला, यज्ञ केलं. आणि त्या यज्ञाद्वारे एक स्थिती त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्या स्थितीतून मा प्रीतिंगिरा देवी जन्माला आल्या. मा प्रीतिंगिरा काय आहे? या प्रीतिंगिरा मातेचं महत्व तर भक्तवत्सल श्री भगवंताने वराह अवतार धारण केला, तिथं मा प्रीतिंगिरा जन्माला आल्या. मग या प्रीतिंगिरा मातेला आपण पाहतो, पण तिचं स्वरूप कसं आहे? तिला सहस्त्र हात आहेत, दिसायला इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे. एवढंच नव्हे तर तिच्या अंगावरती ते पातळ चढवलं की तिचं रूप एक तेजोमय दिसायला लागतं. आणि ही मा प्रीतिंगिरा देवी अनेक भक्तांचं दुःख नाहीस करते. काय
काय पाहिजे नको, हे सगळं त्या देवी मातेच्या लक्षात आलं. दुष्टांचा निपात केला आणि देवी मातेनं या दुष्टांवर काय केलं नेमकं? या दुष्टांवर निपात करून यांना पाताळामध्ये घातलं आणि सर्व जगताच्या समोर देवी मातेनं सर्वात मोठा उद्देश त्या ठिकाणी दाखवून दिला की जर तुम्ही देवी मातेची, मा भगवतीची याचना केलात, प्रार्थना केलात, तर तुमच्या जवळचं जे काही मोठं दुःख असेल ते दुःख तर नाहीसच होतं, पण तुम्हाला जो कोणी त्रास देईल त्याचा निपात करण्यासाठी साक्षात भगवती मा त्या ठिकाणी जन्म घेते. साक्षात भगवती माता अवतार घेते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ले तु गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. एकदा चवण ऋषी त्या ठिकाणी तप करत बसलेले असताना विचित्र असा साप त्या ठिकाणी आला आणि त्या चवण ऋषीला साप दंश करतो आणि साप दंश करून त्याला पाताळात घेऊन जातो. आणि ज्या वेळेला विष्णूचं भजन ती करायला लागतो आणि त्या वेळेला साप त्याला ओढून घेऊ लागतो. आणि मग त्या पाताळ लोकामध्ये प्रल्हादजी असतात. पाताळामध्ये प्रल्हादांना साक्षात चवण ऋषींचं त्या ठिकाणी दर्शन झालं. आसनावरती आरूढ झाले. सुंदर असा त्या ठिकाणी तिलक केला व तिलक केल्याच्या नंतर भारत भूमी जी आहे, जी आई आहे, जी सर्व तीर्थ आपल्याला या ठिकाणी दाखवते, या भारतीय संस्कृतीचं काठ हे म्हणजे माझ्या मातेनं आणि संतांनी भरलेलं आहे. मंगलतेचं प्रतीक म्हणजे आमची देवी माता. त्यानंतर इंद्राने तप भंग करण्यासाठी जी एक कन्या पाठवलेली आहे, त्या कन्येची खूप सेवा केली, खूप सेवा. दैत्यगुरु शुक्राचार्य आणि पूर्व साधनेला त्या ठिकाणी ते प्रसन्न झाले. पूर्व साधना त्यांना प्राप्त झाली त्या ठिकाणी आणि ते प्रसन्न होऊन इंद्र देवतेची स्तुती करायला लागले. माझी इच्छा आहे, बस कोणती इच्छा आहे, तर संधी साधून आपण बृहस्पती ज्या जीवनामध्ये अंतर्मुख करत आहेत आणि जिथं जिथं आपल्याला काही दैत्य दिसतात त्यांचा आपल्याला वध करायचा आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य हे बोलतात, ठीक आहे, पण त्याच ठिकाणी देवतांना शाप मिळाला. कोण? तर देव आणि दैत्य यांचं महाबलाढ्य अशा प्रकारचं युद्ध झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात युद्ध झाल्याच्या नंतर मा जगदंबा प्रगट झाली. बोलिये जगदंबा मात की जय, बोलिये जगदंबा मात की जय, बोलिये जगदंबा मात की जय. जगदंबा माता प्रकट होते आणि या देवीची स्तुती आपण जेवढी कराल तेवढी कमी आहे. जगदंबा माता, कोणी कसाही भक्त असो, त्या जगदंबा मातेचं नाव समोर आलं की त्याचं मन प्रसन्न होतं. त्याचप्रमाणे माता अनुसया आहे. ही अनुसया माता सुद्धा ज्या ठिकाणी सर्व देवतांना एकत्रित बोलावते आणि त्याच्यापैकी 3 देव आपल्या समोर ठेवते. 3 देवांची जी शक्ती आहे ती समोर ठेवते, याचना करते, सुंदर अशा प्रकारचं भोजन घालते आणि जी अंतकरणातले दोष आहेत ती अनसूया त्या ठिकाणी ते नष्ट करते. 3ही देवांना पाळण्यामध्ये ठेवून ती हलवते, ती
अत्री ऋषींची अनुसूया ही सर्वश्रेष्ठ का मानली गेली, तर ती अनुसूया माता जी आहे ना, तिच्याकडे कुठल्याही प्रकारचा दोष नाही. अनसूया या शब्दाचा अर्थच आहे पवित्र. त्याच्यानंतर भगवान चतुर्भुज रूप धारण करतात आणि मा भगवतीची चतुर्भुज रूप धारण करून श्रीवत्सलांछन पूजा करतात व मा भगवती देवी त्यांच्यावरती प्रसन्न होते. त्या मायेच्या एका हातामध्ये वीणा आहे व दुसऱ्या हातामध्ये पुस्तक आहे आणि आलेल्या भक्तांचं दुःख निवारण करणारी आहे. बस मा भगवती अष्टलक्ष्मी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी प्रदान होते. सर्वप्रथम मा भगवतीची जी रूप आहे ती 8 प्रकारामध्ये आहेत. पहिला जो प्रकार आहे तो आद्य लक्ष्मी नावाचा. आद्य लक्ष्मी, मी आहे हा भाव असणे याला आद्य लक्ष्मी असं म्हणतात. मी आहे हा भाव असणे म्हणजेच आद्य लक्ष्मी. या पृथ्वी तलावर मी म्हणून वावरतोय म्हणजेच आद्य लक्ष्मी. कारण इथला प्रत्येक जीव एक त्या स्वरूपामध्ये जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला दिसायला लागतो. मग या अगोदर मी नव्हते का? पुन्हा प्रश्न उद्भवतो. जर इथे दैत्य आहेत तर मी नव्हते का? देवी माता म्हणते हो, याही अगोदर मी होते, पण इथे कलीचा शिरकाव होता आणि मूळ स्वरूपाची माहिती असणं हे तितकंच महत्वाचं आहे. जिथे मूळ स्वरूप आपल्याला दिसतं, जिथे मीचा त्या ठिकाणी अहंभाव प्राप्त होतो, तीच आद्य लक्ष्मी. दुसरा जो आहे तो धनलक्ष्मी. ज्याच्याकडे ही लक्ष्मी नाही तो अधर्माच्या पाठीमागे लागलेला आहे, तो पापाच्या पाठीमागे धावतोय. आणि ही लक्ष्मी फार महत्वाची आहे, धनलक्ष्मी. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत हिला प्राप्त करण्यासाठी आपण किती धडपड करतो. 1 सेकंद सुद्धा थांबत नाहीत. 1 सेकंद इतकी धडपड आहे आपली. धनलक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी आपण अधर्माचा मार्ग कधीही स्वीकारू नये. कारण एक समर्पणाची भावना आहे तर धनलक्ष्मी प्राप्त होते. ज्याच्या अंतःकरणामध्ये समर्पण नसेल त्याला धनलक्ष्मी कधीही प्राप्त होणार नाही. भक्तवत्सलांछन, मग ही धनलक्ष्मी प्राप्त करत असताना तुम्हाला आटोकाट प्रयत्न करावा लागेल. ते म्हणजे कोणते? तर तुमच्या शरीरामध्ये असलेला जो काही अधर्म आहे तो अधर्म बाजूला काढावा लागेल. तिसरा जो आहे तो म्हणजे धान्य लक्ष्मी. नुसतं आद्य लक्ष्मी आणि धनलक्ष्मी असून चालणार नाही, तर जीवनामध्ये धान्य लक्ष्मी ही तितकीच महत्वाची आहे. कारण अतिथी घरामध्ये आल्याच्या नंतर अतिथीला भोजन घालण्यासाठी आपल्या घरामध्ये धान्य असेल तरच आपल्या घरामध्ये सुख त्या ठिकाणी शांती लाभते. म्हणून धान्य लक्ष्मीची तितकीच या ठिकाणी गरज आहे. सगळं माणसाच्या जीवनामध्ये खाता येतं, सगळं काही. पण एखादी वस्तू जर आपल्याला आवडली आणि ती खाता येत नसेल तर असं समजायचं की ते आपलं दुर्दैव आहे. पण ही धान्य लक्ष्मी प्राप्त करण्याकरिता आटोकाट आमच्या प्रत्येक व्यक्तीला इथे कष्ट घ्यावे लागतात. शेतकऱ्यांना तर फार कष्ट घ्यावे लागतात. कारण बघा तुम्ही, धान्य शेतीमध्ये पिकत असतं आणि आपल्याकडे ते व्यवस्थित येत असतो. पण ज्यावेळेस हे करत असताना इतके कष्ट आहेत, पण व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचलं की ते आपल्याला पाहत असताना किती आनंद वाटतो. मग ही धान्य लक्ष्मी सुद्धा तितकीच महत्वाची. चौथा जो क्रमांक आहे तो विद्यालक्ष्मीचा. ज्याच्याकडे विद्यालक्ष्मीच नाही त्याला कुठलीच गोष्ट प्राप्त होणार नाही. विद्या असेल तरच सर्वस्व आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकोबाऱ्यांची सुंदर अशी वाक्यरचना आहे. काही लोक विद्या प्राप्त करतात पण त्या विद्येचा दुरुपयोग करतात. हे चुकीचं आहे ना. विद्या प्राप्त झाली पण विद्येचा जर दुरुपयोग झाला
तर विद्या कितीही मिळवली आणि कमावली तरी उपयोग नाही. कारण ही विद्या आज ना उद्या एक दिवस कुणाच्या तरी दुःखाचं कारण बनत असते. म्हणून विद्या प्राप्त करा, पण त्या विद्येचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. 5वा जो क्रमांक आहे तो धैर्य लक्ष्मी. धैर्य लक्ष्मी असलीच पाहिजे. कारण जे मनातलं भय आहे ते आपल्या कार्यात आपल्याला प्रगती करू देत नाही. म्हणून धैर्य तितकंच महत्वाचं. 6वा जो क्रमांक आहे तो संतान लक्ष्मी. किती लोक प्रयत्न करतात आज संतान प्राप्त होण्यासाठी. भगवंता पुत्र द्यायचा असेल तर एकतर शूरवीरांसारखा, आणि कन्या द्यायची असेल तर संतांच्या वाणीचं गुणगान श्रवण करणारी. म्हणून संतान जीवनामध्ये चांगलं प्राप्त होणं याला संतान लक्ष्मी असं म्हणतात. आणि हे पुण्याईने प्राप्त होत असतं, उगीच कुणालाही प्राप्त होत नाही. ऐका, ज्यांच्या मुखामध्ये देवी भागवतासारखा ग्रंथ असेल, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असेल, गीतेसारखा ग्रंथ असेल, अनेक ग्रंथ आपण पाहतो, रामायण सारखा ग्रंथ असेल, अनेक ग्रंथ, आणि हे ग्रंथ जर त्यांच्या तोंडून एक एक वाक्य जर बाहेर पडत असेल तर त्या पुत्रांना असं समजायचं की त्या संतान लक्ष्मीचं पुण्य प्रदान झालं. मग हे फक्त भाग्याने होतं. आणि 7वी जी आहे ती म्हणजे विजयलक्ष्मी. छोटी छोटी कामं आपण करतो, पण विजयलक्ष्मी नसेल तर ती कमतरता आहे. एखाद्या वेळेस कार्य खूप चांगलं केलं पण कोणी शाबासकीची थापच दिली नाही तर नाही, विजयलक्ष्मी प्राप्त झाली नाही. आणि 8वा जो क्रमांक आहे तो भाग्यलक्ष्मी. ही फार महत्वाची आहे. कारण काही नाही एखाद्याकडे, पण भाग्य जर चांगलं असेल तर जीवनात सगळ्यात गोष्टी प्राप्त होत असतात. जसं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, ते भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. बोलिए भगवती मात की जय, आदिशक्ती मात की जय. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, हे भाग्य लक्ष्मीने प्राप्त होत असतो. काही नसेल जीवनामध्ये, भाग्य चांगलं होतं, फार मोठी नोकरी मिळाली, भाग्य चांगलं होतं म्हणून आज आमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. भाग्य पाहिजे, भाग्य. किंवा साधूंची आणि संतांची भेट होणं याला सुद्धा भाग्य सांगितलं. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट होणं ही सुद्धा भाग्य सांगितलं. किंवा एखादा मनुष्य आयुष्यभर भाग्य मिळवण्यासाठी धडपड करत असतो पण भाग्य चांगलं नाही, आणि एखादा नुसतं खुर्चीवर बसून राहिला तर भाग्य आपोआप त्याच्या दारात. भाग्य भरपूर श्रीमंती कमावली, नको नकोशी झाली, आता ठरवलं पाप करायचं. काय पाप करायचं तर आपल्या गावामध्ये राजवाडा आहे, राजवाड्याच्या समोर जायचं, पायातला जोडा काढायचा आणि राजाला फेकून मारायचा. आणि तोही त्या ठिकाणी केला, पण त्याच्यातून साप बाहेर पडला
आणि साप बाहेर पडल्याच्या नंतर राजाने पुन्हा सांगितलं, या सापापासून माझा जीव वाचवला, याला जेवढं नेता येईल तेवढं धन द्या. तिथे भाग्य प्राप्त झालं. म्हणून या अष्टलक्ष्मींची आपण जर यथासांग या ठिकाणी पूजा केली, यथासांग आराधना केली, तर आपल्याला या अष्टलक्ष्मींचं पुण्य आणि फल या ठिकाणी प्राप्त होतं. याच ठिकाणी द्वितीय भागातली जी दुसरी माळ आहे ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आपण उद्याच्या तृतीय भागामध्ये भेटूया. याच ठिकाणी ही कथा इथे संपन्न होते. तृतीय भागाला आपण आरंभ करणार आहोत. बोलिये जगदंबा मात की जय. बोलिये आदिशक्ती मात की जय.